आज ना घरी शेंगदाण्याचं कूट संपलं होतं. म्हणूनच बघा शेंगदाणे छान असे खरपूस भाजून घेतले. त्याच भांड्यामध्ये रवा देखील भाजून घेतला. असं केल्याने रवा लवकर खराब होत नाही. त्यामध्ये किडे वगैरे काहीच होत नाहीत. म्हणूनच छान असा रवा भाजून घेतला. मग रवा भाजून लगेचच शेंगदाण्याचे कूट देखील तयार करून घेतलं. आणि हे कूट एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचं, जेणेकरून आपले कूट मऊ पडणार नाही किंवा खराब होणार नाही. आणि रवा देखील असंच पॅक करून एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवायचा. आता हे आपल्याला 8 ते 10 दिवस सहज असं वापरता येतं. आणि बघा पिलूसाठी सपकवाली शाबू देखील केली होती, कारण तो तिखट थोडं कमी खातो त्याच्यासाठीच, म्हणूनच असा शाबू केला. आणि आमच्यासाठी हा तिखटवाला शाबू देखील बनवून घेतला, कारण आज संकष्टी होती. म्हणूनच बघा मस्त असा शाबू आणि दही खाऊन घेतलं. आणि झोपायचं म्हटलं तर कुठलं काय हो, आपलं गव्हाचं दळप संपलं हे आठवलं. नंतर लगेचच मग दळण करून घेतलं आणि साफ करून घेतलं. त्यामध्ये जास्ती काही घाण नव्हती, पण साफ करावं लागतं ना. त्याच्यानंतर बाजारला सुद्धा गेले. आज आमच्या गावचा बाजार असतो, शुक्रवारचा बाजार असतो. तिथून आले, थोडं डोकं दुखत होतं म्हणूनच चहा घेतला. चहा घेऊन माझ्या संध्याकाळच्या कामांना लागले. तर बघा दिवाबत्ती वगैरे करून घेतली. आणि नंतर ज्या काही भाज्या आणल्या होत्या त्या देखील स्वच्छ करून घेतल्या. तुम्ही भाज्या कशा स्वच्छ करता नक्की कमेंट करून सांगा. मी तरी पाणी घालते, त्यामध्ये मीठ घालते आणि स्वच्छ असं धुवून ठेवते, जेणेकरून आपल्याला 8 दिवस ह्या भाज्या सहज वापरता येतील. आणि आमच्याकडे आता 8 दिवस काही भाज्या अवेलेबल होत नसतात. ह्याच भाज्या आम्हाला 8 दिवस वापराव्या लागतात. म्हणूनच मी अशा स्वच्छ करून घेतल्या. आणि आज संकष्टी निमित्ताने असा काही स्वयंपाक केला होता. मेथीची भाजी, वांग्याची भाजी, डाळ भात आणि चपाती. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.